जर हवी तुम्हा सुंदर धरा हसरे गगन, ही सृष्टी घालते साद तुम्हा देते स्मरण. जर हवी तुम्हा सुंदर धरा हसरे गगन, ही सृष्टी घालते साद तुम्हा देते स्मरण. ही साद घालती झाडे कामध्ये थांबती वारे, हे पहा संपले पाणी मातीस दुखवले कोणी. ही जीवसृष्टी हा निसर्ग सुंदर मातीची पुण्याई, सांगती उद्याच्या पिढ्या म्हारे जपा जपा हिरवाई. थांबवू चला हे प्रदूषण, लाभू दे जगा संजीवन. या करू जतन वातावरण, रे चला जपू पर्यावरण. आपले पर्यावरण, आपले पर्यावरण, आपले पर्यावरण, आपले पर्यावरण. नमस्कार मंडळी, मी सुरभी वालावलकर ठोसर आपल्या ऑनलाईन खुल्या पर्यावरण शाळेमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. ऑनलाईन खुली पर्यावरण शाळा हा उपक्रम ठाणे महानगरपालिका आणि पर्यावरण दक्षता मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू करण्यात आला आहे आणि आज आपण 49व्या एपिसोडमध्ये पोहोचलो आहोत. गेल्या फेब्रुवारीपासून म्हणजे फेब्रुवारी 2024 पासून आपण ही खुली पर्यावरण शाळा सुरू केली आहे आणि त्याला अतिशय चांगला रिस्पॉन्स सगळ्यांचा मिळत आहे. जसं आपण प्रत्येक एपिसोडमध्ये आपल्या पर्यावरण दक्षता मंडळ संस्थेच्या एका प्रकल्पाविषयी माहिती घेतो, तसं आजही आपण एका प्रकल्पाविषयी जाणून घेणार आहोत. तर त्या प्रकल्पाचं नाव आहे ग्रामीण पर्यावरण शाळा. जसं आपल्या सर्वांना पर्यावरण शाळा हा प्रकल्प माहित आहे, जी पर्यावरण शाळा आपण शहरामध्ये चालवतो, ठाणे आणि डोंबिवली कल्याण या भागामध्ये, तशीच आपण ग्रामीण भागात देखील पर्यावरण शाळा चालवतो, जी मामणोली या गावामध्ये आहे. म्हणजे कल्याण मुरबाड रोडला मामणोली नावाचं एक गाव आहे, जिथे आपलं निसर्गायण सेंटर देखील आहे आणि त्याच ठिकाणी आपण ग्रामीण पर्यावरण शाळा चालवतो. ग्रामीण भागातील ज्या विद्यार्थ्यांसाठी आपण वेगवेगळ्या प्रकारचे सेशन्स तिकडे घेतो. शहरी पर्यावरण शाळा आणि ग्रामीण पर्यावरण शाळा यामध्ये प्रचंड फरक आहे, कारण की त्या मुलांचे जे विषय आहेत ते देखील वेगळे असतात. तर अशा वेगळ्या विषयांवरती आपण जाऊन त्यांना तिकडे पर्यावरणाच्या साक्षर करत असतो. या फोटोमध्ये आपण पाहू शकतो की पाण्याविषयी जे एक सेशन होतं, तर आपल्या नेहा घागरे मॅडम म्हणून त्या एरियामध्ये आहेत, ज्या ग्रामीण पर्यावरण शाळा चालवतात. नेहा घागरे मॅडम आणि सुभाष इसामे म्हणून हे दोघं जण आपल्या ग्रामीण पर्यावरण शाळेचे सदस्य आहेत, जे ही शाळा चालवतात. तर मॅडमनी जे लेक्चर घेतलं तुम्ही ते पाहू शकता की ऍक्च्युली एखाद्या छोट्याशा ओढ्यामध्ये जाऊन त्यांना पाण्याविषयी त्यांनी प्रशिक्षण दिलं किंवा एज्युकेट केलं मुलांना. तर अशा अनेक प्रकारच्या गोष्टी ऍक्च्युली त्या मुलांना निसर्गामध्ये घेऊन जाऊन आपण त्यांना निसर्ग साक्षर करतो. तर हेच ग्रामीण पर्यावरण शाळेचं वैशिष्ट्य आहे. आणि यामध्ये आपण अजूनही अनेक गोष्टी पाहू शकतो की निसर्गायणलाच आपण आता हे नारळाच्या करवंटीपासून वस्तू बनवण्याचं एक नवीन सेंटर सुरू केलं आहे. उजवीकडे आपण पाहू शकतो की एक ट्रॉफी आहे, जी नारळाच्या करवंटीपासूनच पूर्णपणे बनवली आहे. आणि आता आपली संस्थेची जी माझा तलावची कॉन्फरन्स झाली, त्यामध्ये देखील आपण 3 विजयी शाळांना ही ट्रॉफी देऊन त्यांना सन्मानित केलं. ही पूर्णपणे हँडमेड आहे आणि वेगवेगळ्या टूल्स वापरून ती तिथे बनवली गेली आहे. त्यानंतर इथे खाली देखील आपण अनेक प्रकारचे वेगवेगळ्या गोष्टी पाहू शकतो की नारळापासून आपण वॉल पेंटिंग्स किंवा म्हणजे वॉलचे जे एखादे काय म्हणतात त्याला, असे वेगवेगळ्या प्रकारचे इन्स्ट्रुमेंट जे आपण वॉलवरती लावू शकतो ते बनवू शकतो किंवा कप बनवू शकतो आपण नारळापासून. तर अशा अनेक गोष्टी आपण तिथे स्वतः बनवतो. आणि हे वरती पाहू शकता की जे कुंभाराचं चाक आहे त्याच्यापासून देखील आपण अनेक वेगवेगळ्या मातीची भांडी आपण तिथे बनवायला विद्यार्थ्यांना शिकवतो. तर निसर्गायन आणि ग्रामीण पर्यावरण शाळा हे दोन्ही प्रकल्प एकसाथ तिकडे आपले सुरू आहेत आणि अनेक विद्यार्थी तिकडे आपल्या या ग्रामीण पर्यावरण शाळेचा लाभ घेतात. साधारण 10 ते 12 शाळांमध्ये आपण ग्रामीण पर्यावरण शाळा चालवतो. त्यानंतर आपण आपल्या आजच्या विषयाकडे वळणार आहोत. आपला आजचा विषय आहे स्वच्छ खाडी अभियान. गेले अनेक वर्ष आपली संस्था पर्यावरण दक्षता मंडळ ही ठाणे खाडीवरती काम करते. तर याविषयी आपण आज जाणून घेणार आहोत स्वच्छ खाडी अभियान या विषयाच्या अंतर्गत. आणि हे या अभियानाविषयी माहिती देण्यासाठी आपल्यासोबत आज उपस्थित आहे डॉक्टर प्रसाद कर्णिक सर. मी सरांचा थोडक्यात तुम्हाला परिचय करून देते.
सर पर्यावरण दक्षता मंडळाचे उपाध्यक्ष आहेत. त्यानंतर क्लीन क्रीक मुवमेंट जेव्हा आपण सुरू केली, म्हणजे त्याचं आधीचं थिंकिंग आणि ती सुरू करण्या कुठल्या बेसिसवरती आपण सुरू करणार, तर या सगळ्यामध्ये सरांचा खूप महत्वाचा रोल आहे. सरांचं फिशरीज आणि ऍग्रिकल्चर या विषयामध्ये त्यांचं एक्सपर्टीज आहे. त्यानंतर त्यांनी अनेक नॅशनल आणि इंटरनॅशनल कॉन्फरन्सेसमध्ये याविषयी रिसर्च पेपर देखील प्रेझेंट केलेले आहेत. अनेक वर्कशॉप्स देखील त्यांनी या विषयावर घेतलेले आहेत, जसं की ॲक्वाकल्चर आहे, मॅनग्रूव्ह प्लांटेशन, सस्टेनेबल मॅनेजमेंट या विषयावरती त्यांनी अनेक वर्कशॉप्स देखील घेतलेले आहेत. आणि आता मागच्याच ह्याच्यामध्ये मागच्या वर्षी एक महाराष्ट्र टाइम्समध्ये माहेरची खाडी नावाचं सदर जे सुरू झालं होतं, सदराचे सर लेखक देखील आहेत. आणि अनेक न्यूजपेपर्स, मॅगझिन मधून सरांचं या विषयावर सतत लिखाण सुरू असतं आणि या विषयामध्ये अवेअरनेस करण्याचं एक मोठं काम सर करतात. तर फार वेळ न घेता मी आता सरांना इन्व्हाइट करते. आपला आजचा जो विषय आहे त्याचं नाव आहे स्वच्छ खाडी अभियान, म्हणजेच क्लीन क्रीक मुवमेंट. नमस्कार, मी प्रसाद कर्णिक आपल्या सगळ्यांची स्वच्छ खाडी अभियान क्लीन क्रीक मुवमेंट या विषयावरती बोलण्यासाठी आता आलोय. माझं सादरीकरण जे आहे, म्हणजे मी बोलणार आहे मराठीमध्ये, परंतु प्रेझेंटेशन, पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन जे आहे ते इंग्रजीमध्ये आहे. तर मला असं वाटतं की आपल्या परवानगीने इंग्रजीमधलं सादरीकरण मी मराठीमध्ये आपल्यापर्यंत पोहोचवतोय. मुळामध्येच याला आपण नाव दिलंय ते स्वच्छ खाडी अभियान. खाडी स्वच्छता अभियान नाही, स्वच्छ खाडी अभियान. याच्यामध्ये फरक आहे. थोडक्यात सांगतो, म्हणजे पुढच्या स्लाइडमध्ये ते येईल, परंतु आत्ताच मी सांगतो. खाडी स्वच्छता म्हणजे आपण घराची स्वच्छता करतो. म्हणजे काय करतो, तर हातामध्ये झाडू घेतो, काय हे करायचं असेल तर साफ करून आपण ते घर स्वच्छ करतो, झाडतो. तशी खाडी तुम्हाला हातामध्ये खराटा किंवा झाडू घेऊन आणि फिनाईल किंवा अमुक तमुक घेऊन तुम्हाला स्वच्छ करता येणार नाही. ती नैसर्गिक आहे, त्याच्यामुळे ती स्वच्छ ठेवणं हे आपल्या हातात आहे. सो वी कॉल इट ॲज क्लीन क्रीक मुवमेंट, नॉट क्लिनिंग द क्रीक मुवमेंट. ही चळवळ आहे. पर्यावरण दक्षता मंडळाने 20 वर्षापूर्वी जलसाक्षरता हा प्रकल्प सुरू केला आणि त्याच्या अंतर्गत ही आपण स्वच्छ खाडी अभियानाची चळवळ आपण चालवतो आहोत. त्याबद्दल थोडक्यात माहिती मी आपल्याला द्यायला इथे उपस्थित आहे. मुळामध्ये खाडी म्हणतो आपण, ठाण्याची खाडी, माहीमची खाडी, बरोबर आहे, पनवेलची खाडी. आता याच्यामध्ये खरं तर ठाण्याची खाडी आणि पनवेलची खाडी हे बरोबर आहे, परंतु माहीमला, म्हणजे मुंबईच्या माहीमला, केळवे माहीम पालघरला पण आहे, मी मुंबईचं माहीम म्हणतोय, माहीमला खाडी नाहीये ना. माहीमला जो जलाशय आहे, म्हणजे किंबहुना होता असं मी म्हणेन, आता गटाराच्या पेक्षा अतिशय दारुण अशी अवस्था झाली आहे. तिथे मिठी नदी होती आणि त्याच्या बाजूलाच अरबी समुद्र आहे. जिथे नदी सागराला मिळते त्याला नदी मुख म्हणतात. किती सुंदर मराठी शब्द आहे बघा. मराठी किंवा हिंदी मध्ये आपण त्याला नदी मुख असं म्हणतात. त्यालाच इंग्रजीमध्ये इश्चुरी म्हणतात. सो देर इज नो माहीम क्रीक, देर इज माहीम इश्चुरी. आणि ठाण्याला आहे ती खाडी आहे, कारण ठाणे शहराला नदी नाहीये. तर जमिनीमधलं पाणी जे आहे, पावसाचं पाणी आणि जमिनीमधलं साधं पाणी, ज्याला आपण चुकीच्या रीतीने किंवा शब्दामध्ये गोडं पाणी म्हणतो, साधं पाणी, हे पाणी अरबी समुद्राला, आपल्याकडे अरबी समुद्र आहे, त्याला मिळतं. त्यामुळे साधं पाणी, समुद्राचं पाणी एकत्र येऊन, नदी नव्हे तर समुद्राचं पाणी जमिनीमध्ये आत शिरून ह्या पाण्याबरोबर एकत्र येतं, त्याला म्हणतात खाडी. आता ही क्रीक आहे. इकडे तुम्ही जी खारफुटी बघताय त्याचा विषय पुढे येईलच. ती जी आहे ती वेगळ्या प्रकारची, अतिशय मोठे प्रचंड वृक्ष आहेत, ते नदी मुखात असतात. तर ठाण्याची आहे, त्यामुळे नदी जिथे सागराला मिळते किंवा महासागराला मिळते त्याला नदीमुख किंवा इश्चुरी म्हणतात. त्याच्यामध्ये आपल्याला खारफुटी किंवा ज्याला आपण कांदळ म्हणू, मगाचं आपण बघितलं ते, ती झाडं असतात. परंतु बाकीची जी आहेत ती आपल्या खाडीमध्ये असतात. माफ करा, तिवर, ते तिवर आहे, कांदळ हे आहे. ही खाडी आहे, इथे नदी नाहीये. त्यामुळे दोन नैसर्गिक पाण्याचे स्रोत एकत्र येत नाहीत, तर
समुद्राचंच पाणी, तो स्रोत जो आहे तो विरल होतो, डायल्यूट होतो. कशामुळे? तर पावसाचं पाणी आणि जमिनीत असलेलं पाणी. आता ठाण्याला बोलायलाच नको, ठाणे हे तलावांचं शहर आहे. एकेकाळी जवळजवळ 70-80 तलाव होते, आजही 40-42 तलाव माझा तलाव मोहिमेअंतर्गत आपण पर्यावरण दक्षता मंडळ आपल्यापर्यंत आणत आहोत. त्यामुळे ही खाडी आहे. मगाशी मी दाखवली ती नदीमुखाची प्रतिकृती किंवा प्रतिमा होती. ही खाडी आहे. मगाशी मी म्हटल्याप्रमाणे हे निमखारं पाणी आहे, जे केवळ जमिनीमध्ये घुसल्यामुळे आणि ज्याला आपण ग्राउंड वॉटर म्हणतो किंवा भूगर्भातलं पाणी म्हणतो, जे साधं आहे ते एकत्र येऊन झालेली आहे. आता मुळामध्ये ही आमची कालची म्हणजे जवळपास 30 किंवा 40 वर्षापूर्वीची ठाण्याची खाडी आहे. ही तुम्ही बघताय डावीकडून अशी ती आले, इथून थोडस एक छोटस त्याचं थोटूक दिसतंय, मग इथे डावीकडे असा सी सारखा आकार झालाय आणि मग ती मोठी होते. आता ज्या ठिकाणी उजवीकडे आहे ती म्हणजे नदी, ठाण्याला जरी ठाण्याची खाडी म्हटलं तरी नदीमुख देखील ठाण्याला आहे बरं का. खारीगावच्या पुढे घोडबंदरच्या बाजूला आपण जर गेलो तर खारीगावच्या पुढे बाळकूम आणि कोलशेत या 2 ठिकाणापुरती ही खाडी कमी आणि नदीमुख जास्त. कारण उल्हास नदी जी आहे ती आपल्याला ह्या ठिकाणी येऊन मिळते. त्यामुळे नदीमुखाचं अगदी सोप्या भाषेत तुम्हाला शास्त्रीय मी एक मुद्दा इथे मांडतो की नदीमुखाची क्षारता जी आहे, खारटपणा जो आहे तो कमी असतो, कारण नदीचं पाणी जास्त आहे, साधं पाणी जास्त आहे. आणि याउलट खाडीमध्ये खारटपणा जास्त असतो, कारण त्या ठिकाणी साध्या पाण्याचा मोठा स्रोत नाहीये. तेव्हा ही कालची आमची ठाणे खाडी दुर्दैवानी आज ती अशी नाहीये. आणि आपण स्वच्छ खाडी अभियान किंवा ही मोहीम किंवा ही चळवळ सुरू केली आहे. ती खाडी मला तुम्हाला आपल्या सगळ्यांना परत अशी आणायची. ही जी झाडं दिसत आहेत त्यालाच आपण मँग्रोव्ज किंवा खारफुटी म्हणतो. कांदळवन हा शासकीय शब्द आहे, परंतु कांदळ हा एक प्रकारचा खारफुटीचा प्रकार आहे. तिवर हे वेगळे आहे, काजळ, फुणगा असे वेगळे प्रकार आहेत. आपण खाडीकडे परत येऊ. त्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणात इथे खारफुटी होती किंवा खाडी संपन्न होती. कित्येक प्रकारचे मासे, खेकडे, चिंबोऱ्या, तुमचे तुडतुडी कोलंबी जी ठाण्याच्या खाडीचीच खास होती. तर हे सगळं इथे होतं कारण ही झाडं होती. आजची ठाण्याची खाडी जी आहे, हवा पण बघा आज सुद्धा अशीच हवा आहे. आजकाल या ठिकाणी वनस्पती दिसतायत, वृक्ष दिसतायत, परंतु वठलेले आहेत, निष्पर्ण आहेत. कॉन्क्रीटचं जंगल जास्त आणि खारफुटी तर नावाला उरलेली आणि पलीकडे खाडी आहे, ती सुद्धा केवळ पाणी आहे म्हणून त्याला आपण ठाणे खाडी म्हणतो. लक्षात घ्या, इथे मी तुमच्यामध्ये नकारात्मकता भरत नाहीये. सुदैवानी म्हणा, दुर्दैवानी म्हणा, योगायोगानी 40-45 वर्षापूर्वीची खाडी मी बघितले, जिथे एका वेळेला हजारो रुपयांचे त्या काळच्या चलनामध्ये मास्क मिळायचे आणि आज तेवढ्याच आकारमानाचं प्लास्टिक आणि बाकी माझ्या घरातून टाकलेलं सगळं आपण काय म्हणूया कचऱ्याचं सामान मिळतंय. त्यामुळे ही आजची खाडी आहे. उद्याची खाडी कशी असेल मला माहित नाही, किंवा त्यासाठीच स्वच्छ खाडी अभियान आहे. आणि मला पूर्ण जाणीव आहे की ती काय एकट्या माझी नाहीये, पर्यावरण दक्षता मंडळाची नाहीये. खाडी ही आपल्या सगळ्या ठाणेकरांची आहे. मग तुम्ही कदाचित गेल्या वर्षीपर्यंत दुसरीकडे राहत असाल, पण आज जर तुम्ही ठाणे, मुंबई मेट्रोपॉलिटन रिजन, मुंबई महानगर प्रदेशात राहत असाल तर ठाणे खाडीचा थोडासा भाग किंवा त्याची शेजारची खाडी किंवा नदीमुख तुमच्याकडे नक्की असणार आहे. त्यामुळे त्याचा उद्याचा जो भाग आहे किंवा त्याचं भविष्य आहे ते आपल्या हातात आहे. ते उज्ज्वल असावं एवढ्यासाठी पर्यावरण दक्षता मंडळी, तुम्ही, आम्ही सगळ्यांनी आपण स्वच्छ खाडी अभियान सुरू केलेलं आहे. मी हे सगळं वाचून दाखवत नाही, पण अगदी आपण ज्याला टाचणी पतंग म्हणतो, वेगवेगळे किडे मकोडे म्हणतो, वेगवेगळे द्विपाद चतुष्पाद प्राणी आहेत, गोगलगाई आहेत, शिंपले आहेत, शंख आहेत, खेकडे आहेत, कोलंबी आहे, अनेक प्रकारचे पाली, सरडे आहेत. हे सगळं ठाणे खाडीत मिळत होतं. इथे सुरुवातीलाच मी पॉलिकिट्स म्हटलंय, अतिशय सूक्ष्म प्राणी असतो
की ज्याला पॉलिकिट, CHAETE, किट म्हणजे फीट, पाय, पाद, बहुपाद प्राणी, हा छोटासा असतो असा. आणि ह्याचं मुद्दामून मी सांगतो म्हणून मी कंसात लिहिले तिथे फूड फॉर अदर क्रीक अॅनिमल्स. खाडीमधल्या किंवा समुद्रामधल्या अनेक मासे, कोलंबी आणि इतर सजीवांचं, प्राण्यांचं हे अतिशय आवडतं खाद्य आहे. त्यामुळे पॉलिकिट्स आर द इंडिकेटर्स, बायो इंडिकेटर्स फॉर द नॅचरल स्टेटस ऑर स्टेटस ऑफ दॅट वॉटर बॉडी ऑर क्रीक. त्यामुळे महत्वाचं आहे. त्यामुळे असे प्रचंड प्रमाणात आपल्याकडे प्राणी आहेत आणि स्थानांतर करणारे पक्षी तर खूपच आहेत. आपल्याला फक्त फ्लेमिंगोज माहिती आहेत. परत योगायोगाने आपल्या सगळ्यांच्या ह्या लढ्याला म्हणा, चळवळीला म्हणा किंवा थोडंफार यश आलंय आणि आज ठाणे खाडी ही रामसर साईट, रामसर हे एक शहर आहे आणि त्या इराणमधल्या शहरामध्ये 1972 साली पहिल्यांदा या पाणथळ भूमींवरती, म्हणजे खाडीच्या किनाऱ्यावर असलेले, समुद्राच्या किनाऱ्यावर, अगदी तुमच्या घराच्या मागे विहीर असेल तर त्याच्या काठावर सुद्धा जी ओली जमीन असते ना, जी ओली होते कोरडी होते, ओली होते कोरडी होते, त्याला पाणथळ भूमी म्हणतात, वेटलँड म्हणतात. तर 72 साली पहिल्यांदा 2 फेब्रुवारीला आपण याच्यासाठी सगळे इराण मधल्या रामसर शहरामध्ये जमले होते. त्यामुळे त्याला रामसर कन्व्हेन्शन नाव दिलंय. आज त्याचं मुख्यालय आहे स्वित्झर्लंडमध्ये ग्लॅन्ड्स नावाच्या ठिकाणी. परंतु त्याच्या अंतर्गत आपण काम करतोय आणि सगळ्या पाणथळ भूमी, ठाण्याला पाणथळ भूमी कशी आहे तर असंख्य तलाव आहेत, विहिरी आहेत आणि खाडी आहे. ती खाडी वाचवण्यासाठी म्हणजे मी काय फार मोठं काही करून तिला वाचवणार नाहीये. मी तिचा अपमान करणं थांबवेल. मी तिच्यामध्ये कचरा टाकणार नाही. एवढं केलं तरी ती खाडी परत तिच्या भरभराटीच्या अवस्थेत येते. तर एवढ्या प्रकारचे पक्षी आहेत तिथे जे आपल्याला समुद्र किनारी किंवा पाण्याच्या किनारी सापडतात. ते वेगवेगळे बगळे, करकोचे, बदकं असे वेगवेगळे त्या ठिकाणी आहेत. तर हे सगळे आपल्याला ठाणे खाडीमध्ये दिसतात. सुदैवाची गोष्ट अशी की मासे किंवा कोळंबी, खेकडे याची संख्या जरी प्रमाणाबाहेर कमी झाली असली तरीही पक्षी अजून आहेत, कारण त्यांना अजूनही पाया मिळतोय. इट इज देअर स्टेजिंग, इट इज देअर विंटरिंग ग्राउंड. अति थंडी असते सायबेरियामधला हा पक्षी फ्लेमिंगो, रोहित पक्षी, हा तिकडली थंडी सहन न झाल्यामुळे भारतात येतो. मग आता तो कच्छमध्येच राहिलेला आहे, तिथून इथे येतो. तेव्हा हे सगळे जे आहेत आणि रूस्टिंग ग्राउंड, म्हणजे त्यांना इथे अंडी घालता येतात. ती अंडी वाढून त्याच्यातून पिलं बाहेर येतात, ती मोठी होतात त्याच्यामुळे. आणि हे सगळं कोणामुळे आहे तर खाडी आणि खाडीची पाणथळ भूमी जागा आहे त्याच्यामुळे आहे. एवढी संपदा आपल्याला ही खाडी देऊ करते. आणि ही झाडं आहेत, त्याच्यामध्ये गवत आहे. म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं झालं, मी काही वनस्पतीचा अभ्यासक नाही, पण आम्ही असं म्हणतो गवत, झुडूप आणि झाड. तर इथे गवतं पण आहेत. काही गवत इथे वाढलं का मी असं म्हणतो किंवा आम्ही असं म्हणतो शास्त्रीय दृष्ट्या की अरे बापरे खारफुटी धोक्यात आहे. दीज आर ऑल्सो बायोलॉजिकल इंडिकेटर्स बट निगेटिव्ह इंडिकेटर्स. पॉलिकिट्स, मोर पॉलिकिट्स बेटर इज द स्टेटस ऑफ दॅट वॉटर बॉडी. खाडी चांगली असेल तर ते बहुपाद प्राणी असतात, पण खाडी वाईट असेल तर मेधरीसारखी ही गवत वर्गीय ज्या आहेत, म्हणून मी ते म्हटलंय ऑपॉर्च्युनिस्ट स्पीशीज लाईक अकॅन्थस डेरिस. डेरिस हा वेल आहे. तर असे भरपूर आहेत. पण आता दुर्दैवाने, मी दुर्दैवानीच म्हणतो, ह्या प्रजाती वाईट नाही आहेत, या वनस्पती वाईट नाही आहेत, पण त्या इथे माझ्या खाडीच्या किनारी नसायला पाहिजे. त्या आहेत कारण खारफुटी तिकडली जी स्थानिक प्रजाती आहे किंवा प्रजाती ज्या आहेत त्या नाही आहेत. त्यामुळे असे अनेक प्रकारचे. त्यानंतर कॅज्युरिना, म्हणजे आपण समुद्र किनारी जे बघतो हे असतात, झाड असतं सुरूचं. तर असे अनेक प्रकार वनस्पतीचे देखील आपल्याला इथे. हे मी सगळं तुम्हाला सांगतोय, हे तुम्ही लक्षात ठेवा, पाठ करा म्हणून नाही. हो, लक्षात घ्या, एवढ्या वनस्पती, एवढे प्राणी, मगाशी मी सांगितलं एवढे पक्षी, हे पाहायला मिळणं सुद्धा भाग्याचं लक्षण आहे. जे आजही आपल्याला बघायला मिळतंय
पण जर खाडी मी अपमानित केली, प्रदूषित केली, तर मात्र माझ्या आणखीन 2 पिढ्यांनंतर ही खाडी राहणार नाही. तिकडे जी खारफुटी आहे त्या ठिकाणी भर घालून मग पूर्वीची आधीची पुढली माणसं म्हणतील की इथे काही नाहीच आहे, पाणी नाहीये, जमीन आहे आणि खारफुटी नाहीये, मग काय करू? मग आम्हाला आवश्यक असलेल्या इमारती बांधू, ज्या आत्ता पण बांधल्या जात आहेत. आपला तो विषय नाही. त्यामुळे मँग्रोव्ज किंवा मांगे, MANGE, मांगे याचा अर्थ चिखल. चिखल हा घाण नसतो. घाण हा शब्दच निसर्गात नाही. देर इज नो वर्ड लाईक WASTE, वेस्ट. नो, देर इज ओनली बेस्ट. त्याच्यामुळे ह्या ज्या खारफुटी आहेत, इथे मी एकच उदाहरण दिलेलं आहे. 26 जुलै 2005 या दिवशी बदलापूरचं बारवी धरण त्याचे दार उघडलं, त्यापासून प्रचंड मोठा पाण्याचा लोंढा आला. त्याच वेळेला मोठी भरती होती, पाऊस धोधो कोसळत होता. ते जे बारवी डॅमचं, बारवी धरणाचं पाणी जे निघालं ते अक्षरशः दिवा, मुंब्रा, कळवा, ठाणा करत घाटकोपर कुर्ल्यापर्यंत पोहोचलं. 2 कारणं. कळवा, मुंब्रा, दिवा इकडली खारफुटी तोडली होती आणि मिठी नदी आपली जी आहे तिला मी गटार सुद्धा बऱ्यापैकी चांगलं असेल इतकी वाईट अवस्थेला आलेली आहे ती माहीमची नदीमुख ही परिसंस्था. त्याच्यामुळे हे जर आपल्याला होऊ द्यायचं नसेल, 26 जुलै 2005 परत येऊ द्यायचा नसेल, आणि किती आपण काय म्हणूया अतिशय दारुण असा योगायोग आहे की 26 जुलै 2005 ला खारफुटीच्या तोडीमुळे प्रचंड विध्वंस झाला, माणसं खूप त्याच्यामध्ये गेली, प्रचंड मोठ्या प्रमाणात आर्थिक हानी झाली. 26 जुलै हा जागतिक स्तरावरती खारफुटी दिवस म्हणून मानला जातो. म्हणजे आणि तो 2005 नंतरच आपण काय म्हणूया साजरा केला गेला. साजरा करणं, सेलिब्रेटिंग इज नॉट द राईट वर्ड, बट वी फॉलो इट अँड वी रादर हॅव मेनी प्रोग्राम्स. त्याच्यामध्ये आपण अनेक कार्यक्रम करतो. त्यामुळे खारफुटी हे वरदान आहे. आणि खारफुटी कधी राहतील? जर खाडी असेल तर, आणि खाडी तिच्या नैसर्गिक स्वरूपात असेल तर आणि तरच. आणि म्हणूनच आपण हे स्वच्छ खाडी अभियान सुरू केले. तुम्हाला असं वाटेल अरे की ह्या गोष्टी ह्याचा संबंध काय? तर थेट संबंध आहे. आपण सगळेच, मगाशी मी मुंबई मेट्रोपॉलिटन रिजन MMR म्हणजे मुंबई प्रदेश प्राधिकरण, सगळे आपण तिथे राहणार आहोत. आता अर्थातच आपण गोव्याहून आला असाल, आपण कोकणातून आला असाल, आपण दुसऱ्या राज्यातून किंवा दुसऱ्या देशातून आता इथे ह्या सत्राला आला असाल, तर मी म्हणणार नाही आपण MMR मध्ये आहात. परंतु ठाणे, कळवा, कल्याण, डोंबिवली इतकंच नाही, मुंबई, नवी मुंबई या सगळ्या ठिकाणांचं एकच प्राधिकरण आहे, मुंबई महानगर प्रदेश प्राधिकरण. आपण तिथे राहतो, त्यामुळे आपल्याला नदीमुख किंवा खाडी आहेच. आपण ठाण्यात राहतो, त्याच्यामुळे आपल्याला जर चांगलं राहायचं असेल, सी एव्हरीवन लिव्स, LIVES, आय से एव्हरीवन लिव्स. हाऊ डू वी लिव्ह? विथ व्हॉट क्वालिटी? दॅट मॅटर्स. आणि त्याच्यामुळे खारफुटी ठेवायची असेल, 26 जुलै 2005 परत येऊ द्यायचा नसेल, तर आमची ठाण्याची खाडी आपल्याला वाचवली पाहिजे. तिला योग्य आदर तिचा केला पाहिजे, योग्य मान राखला पाहिजे. मग त्यासाठी काय करायचं ते परत मी तेच हे केलेलं आहे. 2005 का झालं? तर खारफुटी तोडली आणि खाडी किंवा नदीमुख जे होतं त्याची दुर्दशा केली. फक्त माणूसच असा आहे, मी परत स्वतःकडेच कमीपणा घेतो असं नाही, पण ही वस्तुस्थिती आहे की आपण आपल्या पायावर कुऱ्हाड मारून घेतोय. कुठलाही प्राणी, पक्षी, वनस्पती, सूक्ष्म जीव स्वतःचा जीव धोक्यात येईल अशा रीतीने वागत नाही. आपण विचार करत नाही, कारण आपल्याला दूरदृष्टी आहे, पण ती आपण वापरत नाही. इथे मी मुद्दामून इथे नमूद केलंय की कोळी समाज हा असा एक समाज आहे, आगरी आणि कोळी समाज. मी अगदी अभिमानाने सांगतो की ह्या समाजाने ह्या खाडीला वाचवलेलं आहे. आज खारेगाव, बाळकूम, कोळशे तिकडले माझे बांधव, बंधू भगिनी आहेत, ते आजही जीवाच्या आकांताने बोलतायत की अरे ही आमची खाडी आई आहे, तिला वाचवा. आणि याचं फळ जे मिळणार आहे ते त्यांनाच केवळ मिळणार नाही, तर मी जर ठाण्यात राहत असेल तर मला पण मिळणार आहे. त्याच्यामुळे
त्यांची ही देवी आहे. त्या बरेच कोळी समाजातली माणसं जी आहे हे ह्या मँग्रोव्हजला किंवा खारफुटीला त्याची पूजा करतात, कारण त्यांना माहिती आहे. आणि ते खारफुटी कधी तोडतात, कशी तोडतात, जी वठलेली आहे, निष्पर्ण आहे, त्याचं आयुष्य संपलेलं आहे, मृत आहे, त्याचंच लाकूड घेतात. आम्ही नियम काय करतो की खाडीत जायचं नाही, कुठलंही पान पण त्याचं काढायचं नाही, पण जे मेलेले वृक्ष आहेत ते काढलेच पाहिजे. आणि हेच आम्ही स्वच्छ खाडी अभियानांतर्गत सगळ्यांना, मग प्रशासक असतील, शासक असतील, राज्यकर्ते असतील, राजकारणी असतील, या सगळ्यांना, आणि सर्वात महत्वाचं तुम्हा आम्हाला सामान्य लोकांना सांगतो, कोणाच्या मार्फत? विद्यार्थ्यांच्या मार्फत. कॉन्झर्वेशन, त्याला संरक्षित ठेवणं हे माझं स्वतःचं स्वार्थाचं कृत्य आहे. कारण ते जर मी केलं तर मला खायला मिळणार आहे, या खारफुटीतून मला खायला मिळतं, मला निवारा मिळतो, आणि सर्वात महत्वाचं ही नैसर्गिक संरक्षक भिंत आहे, ज्याच्यामुळे जर ती भिंत असती, मुंबऱ्या दिव्याची खारफुटी आम्ही जर तोडली नसती, मिठी नदी पूर्वीसारखी असती, तर 26 जुलै 2005 झालं नसतं. किंबहुना आजकाल प्रत्येक पावसामध्ये, किंबहुना पावसा व्यतिरिक्त ऋतूंमध्ये सुद्धा ठाणा आणि त्याच्या वेगवेगळ्या उपनगरांमध्ये आणि त्याच्या वेगवेगळ्या भागांमध्ये पाणी साचतं. याचं कारण हे माझं पाप आहे. त्याच्यामुळे त्याला राखणं हे माझं कर्तव्य आहे. मग आम्ही स्वच्छ खाडी अभियान, मग अशी मी सांगितलं, क्लिनिंग क्रीक, नो, इट इज कीपिंग द क्रीक क्लीन, टू रिवाइव्ह इट, तिला पुनरुज्जीवित करणं नैसर्गिकरित्या. कारण निसर्ग हा सगळ्यांची काळजी घेतो, मग मला तर केवळ निसर्गाचा मान राखायचा आहे, किंवा नकारात्मक रित्या मी असं म्हणेन त्याचा अपमान करायचा नाहीये, तेवढंच माझ्या हातात आहे. बट हाऊ आर वी ह्युमन्स लिस्ट बॉदर्ड अबाउट टुमॉरो. मी म्हटलं ना, आपल्याला दृष्टीच वापरणं आपण सोडून दिलंय, दूरदृष्टी पण नाही. मी आजचा विचार करत नाही, मी उद्याचा विचार करत नाही, परवा तेरवा सोडूनच द्या. तो जर विचार केला, आणि तो करायला हवा, एवढ्यासाठी पर्यावरण दक्षता मंडळाने स्वच्छ खाडी अभियान हे अभियान किंवा ही चळवळ सुरू केलेली आहे. 2006 साली आम्ही एकत्र जमलो, अतिशय आपण काय म्हणू, इन्फॉर्मली. 2007 पहिल्यांदा ठाणे महानगरपालिका, आणि इथे मी म्हणजे किंबहुना मला ही संधी दिली या ऑनलाईन खुल्या पर्यावरण शाळेत बोलण्याची, त्यासाठी मगाशी मी बोललो नाही, वेळ जाऊ नये म्हणून, परंतु ठाणे महानगरपालिका आणि पर्यावरण दक्षता मंडळ या दोन्हीचा मी आभारी आहे. ठाणे महानगरपालिका ही एकमेव महानगरपालिका आतापर्यंत होती की ज्यांनी, किंवा पहिली महानगरपालिका होती की ज्यांनी नैसर्गिक जलाशयात, मग तलाव असतील मानवनिर्मित किंवा नैसर्गिक खाडी असेल, याच्यामध्ये कुठल्याही मूर्तींचं विसर्जन न करण्याचा फतवा काढला होता. त्यामुळे त्याच अनुषंगाने खाडीसाठी सुद्धा ठाणे महानगरपालिका आमच्या बरोबर होते. 2007 साली ठाण्याच्या नरेंद्र बल्लाळ, ठाणे महानगरपालिकेच्या मुख्यालयातल्या नरेंद्र बल्लाळ सभागृहात आपण जमलो होतो, आणि आपण एक छोटीशी परिषद घेतली. 2008 स्थानिक म्हणजे कल्याणचं बिर्ला महाविद्यालय त्या ठिकाणी आपण केलं, परंतु तोपर्यंत आपण राष्ट्रीय परिषद असं घेत नव्हतो. 2009 पासून मात्र आज ता गायत 2024 देखील आपण, आणि 2024 आणि 25 मुंबई विश्वविद्यापीठ आपल्या बरोबर आहे. ह्या वर्षी देखील आपण 31 जानेवारी आणि 1 फेब्रुवारीला क्लीन क्रीक मुवमेंट स्वच्छ खाडी अभियाना अंतर्गत 2 फेब्रुवारी हा जागतिक पाणथळ भूमी दिवस असतो. कारण मी सांगितलं 2 फेब्रुवारी 72 साली रामसर नावाच्या इराणमधल्या शहरामध्ये पहिल्यांदा संयुक्त राष्ट्र संघाने एक परिषद बोलवली, आणि तेव्हा त्यांना कळलं 72 साली की पाणथळ जागा ह्या प्रचंड महत्वाच्या आहेत. केवळ आपल्या पर्यावरणासाठी नाही, तर माणसाच्या स्वार्थासाठी सुद्धा अनेक गोष्टी आपल्याला देतात. बरं, मगाशीच मी म्हटलं की आम्ही हे सर्वांपर्यंत पोहोचवतो. अगदी राजकारणी असतील, समाजकारणी असतील, राज्यकर्ते असतील, शासनकर्ते असतील, यांच्यापर्यंत पोहोचतो, आणि सामान्य माणूस कोणामार्फत, तर विद्यार्थ्यांमार्फत. स्टुडंट्स आर द बेस्ट टॉर्च बेअरर्स. मी एका विद्यार्थी किंवा विद्यार्थिनीला उद्युक्त केलं, किंवा त्याला किंवा तिला पटवून दिलं की खाडी महत्वाची आहे, माझ्या घरातून कचऱ्याचा कपटा देखील बाहेर उघड्यावर पडायला नको, तर खाडी स्वच्छ राहील. आणि ही काळ्या दगडावरची रेघ आहे, इतकं सोपं आहे.
माझं घर मी स्वच्छ करतो, पण कचरा बाहेर टाकतो ना. तो बाहेर टाकणार नाही, त्याची विल्हेवाट मी घरी किंवा आसपास जर लावली तर खाडी अस्वच्छ होणारच नाही, प्रदूषित होणं तर दूर राहील. एका विद्यार्थ्या किंवा विद्यार्थिनीला मी सांगितलं तर ते किमान 100 जणांना शहाणे करून सोडतील, किंवा त्यांच्या मागे लागतील की नाही नाही असं करायचं नाही, आपण कचरा खाडीत टाकायचा नाही, आपण खाडीला वाईट विद्रूप करायचं नाही. आणि म्हणून आम्ही विद्यार्थ्यांच्या मार्फत 2008 पासून या स्वच्छ खाडी अभियाना अंतर्गत लोकांपर्यंत पोहोचतोय. याचे आणखीन वैशिष्ट्य काय, तर मगाशी मी सांगितलं रामसर अधिवेशन, रामसर कन्व्हेन्शन, याच्याबरोबर आपण आहोत. आपल्या कार्यक्रमाची माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचली जाते. त्यांच्या वेळापत्रकात बहुतांश त्यांचं येतंय. पूर्वी तर येतच होतं, आता इतके देश याच्यामध्ये आलेत. पण आपण म्हणजे इथे परत मी थोडं अभिमानाने सांगतो की पर्यावरण दक्षता मंडळ, आपण सगळे ठाणेकर ह्या मोहिमेमध्ये अनेक वर्ष 2008 पासून किंवा 6 पासून याच्यात आहोत. आणि रामसर कन्व्हेन्शन किंवा ही जी सगळी 2 फेब्रुवारीचं सेलिब्रेशन किंवा त्याच्या जनजागृती करण्यासाठीचे कार्यक्रम आयोजित करणं, याची सुरुवात ही साधारण त्या सुमारासच झाली. त्यानंतर खाडीमध्ये आपण वर्षातून 2दा जातो, त्याचं अवलोकन करतो, निरीक्षण करतो, त्याच्यामधलं पाणी आणि चिखलाचे नमुने घेतो आणि त्याचा आपण अभ्यास करतो. त्यामुळे इतक्या वर्षाचा अभ्यास आपल्याकडे त्याचा डेटा आहे. त्याच्यामुळे आपण निश्चित सांगू शकतो की खाडीमध्ये बदल होतोय. नकारात्मक असेल तेही आणि चांगला असेल तोही आपण सांगू शकतो. विद्यार्थी, शिक्षक यांना घेऊन आपण पुढे जातो. शाळेतले विद्यार्थी देखील आपल्या ह्या राष्ट्रीय परिसंवादामध्ये भाग घेतात. ते स्वतः याच्यामध्ये सादरीकरण करतात. या निमित्ताने आपण अनेक स्पर्धा घेतो. याबद्दल माहिती आपल्याला नंतर दिली जाईलच. आणि अर्थात प्रोसिडिंग्स विथ ISBN, हे जे ISBN हा नंबर असतो आपल्या संस्थेकडे आहे. दुर्दैवानी किमान इतकी आपण काय म्हणूया लेख किंवा संशोधनपर लेख आले तरच आपण हे ISBN नंबर देऊन करू शकतो. गेल्या काही वर्षामध्ये 2-3 वर्षामध्ये एवढ्या प्रमाणात सुद्धा आपल्याकडे नोंदणी होत नाहीये, पेपर्स येत नाहीयेत, शोधनिबंध येत नाहीयेत. म्हणजे सर्वांना या स्वच्छ खाडी अभियानाची माहिती देण्याच्या निमित्ताने विनंती आहे की आपण महाविद्यालयात असाल, विद्यालयात असाल, आपलं मूल नातू विद्यार्थी असतील, त्या सगळ्यांना 31 आणि 1 तारखेच्या 31 जानेवारी आणि 1 फेब्रुवारीच्या कार्यक्रमात यायला सांगा. अनेक स्पर्धा आहेत, फोटोग्राफी आहे, अनेक पथनाट्य आहेत, ते आपल्याला सांगितलं जाईल. त्यामुळे विद्यार्थ्यांचा संशोधनाचा पाया या स्वच्छ खाडी अभियानातून आपण काय म्हणू बांधला जाईल, तयार होईल, हे देखील आपण बघतो. आणि या विद्यार्थ्यांचं अगदी 11वी 12वी किंवा 13वी 14वीतला विद्यार्थी सुद्धा जर त्यांनी एखादा पेपर पब्लिश केला, त्यांनी जर सादर केला आणि आपण ISBN नंबर देऊ शकलो तर याच्या प्रोसिडिंग्सना, याच्या आपण जे पूर्ण त्याचं हे काढतो, अंक काढतो, त्याच्यामध्ये त्यांचं पहिलं पब्लिकेशन होऊ शकतं. इतकं हे आपण स्वच्छ खाडी अभियानाअंतर्गत केलेलं आहे. आपण त्याच्या मार्फत अनेक महाविद्यालय जोडलेले आहेत. प्रत्येक महाविद्यालयाच्या आसपास असलेली खाडी किंवा त्याचा भाग, मग तो ठाणे खाडी असेल असं नाही, ते उल्हास नदीमुख असेल. जसं मी सांगितलं, ठाण्याला आपण नशीबवान आहोत, भाग्यवंत आहोत की आपल्याला मिठी नदी, उल्हास नदी, आणि पलीकडे मुंबईला मिठी नदी, आणि ठाण्यामध्ये उल्हास नदी आणि काळू नदी. आपल्याला इथे उल्हास नदी येऊन मिळते. त्याच्यामुळे मिळते म्हणजे ती अलीकडेच थांबते, पण खाडीचं पाणी आणि उल्हास नदीचं पाणी, त्यामुळे नदी आणि नदीमुख दोन्ही आहेत. त्याच्या काठच्या महाविद्यालयांना आणि विद्यालयांना आपण त्यांना सामावून घेतो आणि त्यांच्या मार्फत आपण त्याचा कायम अभ्यास चालू ठेवतो. त्याच्यामुळे आता आपल्या असं लक्षात आलंय की बाबा पक्षी वाढलेत. मी एकच उदाहरण सांगतो की पूर्वी 1-2 प्रकारचे मासे, ज्याला निवटी म्हणतात, याच्या आधी निवटी, बोय, केवढ्या प्रकारचे मासे आपल्याकडे होते. अगदी राणी मासा सुद्धा जो समुद्रात मिळतो तो इथे मिळायचा खाडीमध्ये.
आता निवटी फक्त राहिली होती आणि चिंबोरी किंवा खेकडे राहिले होते. पण आता परत हळूहळू, म्हणजे पूर्वी एखाद दोन मच्छीमार तिथे आम्हाला दिसायचे खाडीत 20-25 वर्षापूर्वी, त्याच्यापूर्वी केवढे तरी होते. आता परत 10-15 मच्छीमार तिथे आलेत. आता ते येतात, एवढं डिझेल खर्च करून बोटात नेतात किंवा वल्ला मारून मेहनत करून बोटात नेतात. त्यांना पोटापाण्यापुरतं, कालवणापुरतं तरी म्हावरं मिळतं म्हणून, मासे मिळतात म्हणून, त्याच्यामुळे थोडी परिस्थिती बरी झालेली आहे. लोकांपर्यंत आपण पोहोचतोय. ठाणे महानगरपालिका याच्यामध्ये लक्ष घालते. महाराष्ट्र शासन आपल्या बरोबर आहे. आपलं पर्यावरण फिल्म फेस्टिवल आपण करतो, ते महाराष्ट्र शासन त्यावेळच्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते त्याचं उद्घाटन होतं. त्यामुळे, आणि अर्थातच कोळी, आगरी या ज्या खाडीवर अवलंबून असलेल्या आपण म्हणूया जमाती आहेत किंवा हे जे लोकसंख्या आहे, त्यांना आपण सामावून घ्यायचा प्रयत्न करतोय. खाडी खरंच स्वच्छ व्हावी आणि खाडी अशी व्हावी. माझं म्हणणं असं नाहीये की परत पूर्वीसारखं जुनाट असलं पाहिजे. वी शुड बी टेक सॅव्ही, टेक्निकली ऍडव्हान्स्ड. म्हणून मी मुद्दामून हा जो इथे फोटो वापरलाय, छायाचित्र वापरलंय, ते सूर्योदयाचं आहे, खाडीच्या किनाऱ्यावरच्या डोंगरा मागून आलेल्या. तर स्वच्छ खाडी अभियान हे ठाणे खाडी, जी आशियामधली सर्वात लांब खाडी आहे, नंबर 1 ची सर्वात लांब खाडी आहे. 25-26 किलोमीटर त्याचा विस्तार आहे, लांबी आहे. ह्या ठिकाणी ठाणे बेलापूर जी औद्योगिक वसाहत आहे किंवा औद्योगिक संकुल आहे, ठाणे बेलापूर, म्हणजे त्याला ट्रान्स ठाणे क्रिक इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट म्हणतात, ती ह्याच्या बाजूला आहे. त्यामुळे विकास हा व्हायलाच हवा, परंतु विकास हा असा हवा की आज खूप चांगलं आहे आणि त्या विकासामुळे उद्या माझा अंधारात जाणार आहे, तर तो विकास नव्हे. त्यामुळे भकासतेकडे नेणारा विकास आपल्याला नको आहे, विकासाकडे नेणारा विकास हवा आहे. त्यासाठी ठाणे खाडी स्वच्छ खाडी अभियान हे पर्यावरण दक्षता मंडळाने सुरू केलेली आहे. मला असं वाटतं अगदी थोडक्यात मी स्वच्छ खाडी अभियान या चळवळीची माहिती दिली. तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद की अशा वेगळ्या विषयाला, परंतु आपल्या आयुष्याशी थेट निगडित असलेल्या विषयाला आम्हाला साथ दिली. खाडी स्वच्छ ठेवण्यासाठी आम्हाला तुमचा हात पुढे करू दिला, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. मनपूर्वक धन्यवाद सर. मला नक्कीच अशी आशा आहे की एवढ्या सुंदर प्रेझेंटेशन नंतर आपल्यासोबत जे पार्टिसिपंट्स आहेत आज, ते नक्की आपल्या स्वच्छ खाडी अभियानामध्ये सहभागी होतील. तुमच्यापैकी कोणाला जर काही प्रश्न असतील तर त्यांनी विचारायला हरकत नाही. पौर्णिमा, तुझा प्रश्न विचारू शकतेस. खरंच सरांनी सुंदर माहिती दिली खाडीविषयी, आणि पर्यावरण दक्षता मंडळ पण चांगल्या पद्धतीने काम करत आहे. एकंदरीत 25 वर्ष सर खाडी बघत आहेत, बरोबर? तर याच्यामध्ये आपली खाडी सगळ्यात मोठी खाडी आपण एशियातली म्हणतो. हॅलो, 40 वर्ष. तर आणि आपली सुंदर अशी खाडी जर आता बघितली आपण सर, तर खाडीवरती मोठ्या प्रमाणावरती कन्स्ट्रक्शन किंवा रोडवे, पाथवे, ब्रिज बांधलेले आहेत. याबद्दल थोडंसं तुमचं मला मत ऐकायला आवडेल की म्हणजे याबद्दल थोडंसं ऐकायला आवडेल. आणि दुसरं म्हणजे तुम्ही आता सांगण्यात तुमच्या आलं की खाडीमध्ये सकारात्मक आणि नकारात्मक पण बदल झालेले आहेत. तर सकारात्मक आणि नकारात्मक बदल कोणते, हे थोडक्यात जरा सांगाल का? धन्यवाद पौर्णिमा, छान प्रश्न विचारलास. हा छायाचित्राचा नमुना, हा फोटो मुद्दामून मी ठेवला कारण हा आपल्या ठाणे खाडीवरचा पूल आहे. बरेच जण असं म्हणतात, पर्यावरणवादी असं म्हणतात की आम्हाला हे पूल नकोत. अहो पाहिजेत, केवळ माझ्यासाठी नाही तर लाखो ठाणेकरांसाठी. हे आपली जी दळणवळणाची व्यवस्था आहे ती सुधारलीच पाहिजे. कॉन्क्रीटचं करतात कारण कॉन्क्रीट हे जास्त मजबूत असं मटेरियल आहे, असा तो पदार्थ आहे. परंतु गल्लत किंवा गफलत किंवा चूक कुठे होते, तर हा पूल बांधून झाला त्यानंतर जे जास्तीचं सिमेंट, कॉन्क्रीट, रेती, खडी, माती आहे
ती लगेचच तिथून उचलली गेली पाहिजे. त्यामुळे जर ती केली नाही, तुम्हाला सिमेंटचं माहिती आहे, सिमेंटमध्ये पाणी घातलं का दगड होतो, कडक होतं, बरोबर आहे. अगदी दगडासारखं तुम्ही हाताने कितीही त्याला फोडायला जा, अगदी मोठमोठे घण घेऊन फोडायला गेलात तरी त्याचे पूर्ण तुकडे होत नाहीत. त्यामुळे हे सगळं करताना विकासाच्या वेळेला खाडीमध्ये जो कचरा आहे, आणि म्हणून मी सारखं WASTE वेस्ट, म्हणजे मला सिमेंट हवंय, कॉन्क्रीट हवंय, रेती हवे, चुना हवाय, खडी हवे, त्याच्यापासून मला पूल बांधायचा आहे, परंतु ते अति झालं की मग ते चांगलं नाही राहत. त्यामुळे खाडीत जर हे पडलं आणि साचून राहिलं तर आमच्या मच्छीमार बांधवांना छोटी होडी सुद्धा घेऊन जाता येत नाही. बाकीच्या सजीवांना जगणं मुश्किल होतं. खारफुटीचा, ह्या कॉन्क्रीटमुळे खारफुटीची मुळं, म्हणजे थोडक्यात त्यांचा गळा मी घोटतो आणि ते मृतवत होतात. त्याच्यामुळे हे सगळं हवंय, हे मला पाहिजे. काय तुमचा आता तो सध्या मोठा महामार्ग येतोय, तो महामार्गही पाहिजे, आमच्या खरेगावमधूनच जातोय, महामार्ग पाहिजे, परंतु ते करताना खाडी मी अपमानित करणार नाही, प्रदूषित करणार नाही, दूषित करणार नाही, कलंकित करणार नाही, हे मी बघितलं पाहिजे. हा कचरा तुम्ही काढून टाका, मग त्याच्यावर बांधा ना तुम्ही. त्यामुळे हा एक मुद्दा. तुम्ही सुशोभीकरण हे केवळ नजरेला, डोळ्याला चांगलं दिसतंय म्हणून नाही, तर मला त्याचा आणि माझ्या अनेक पिढ्यांना त्याचा फायदा मिळाला पाहिजे, लाभ मिळाला पाहिजे. आणि त्यामुळे हे करताना खाडीची काळजी घेणं आपल्या हातात आहे. त्यानंतर पौर्णिमा, तो असं विचारलंस की मी सकारात्मक नकारात्मक बोलतानाही मी सांगितलं. सकारात्मक असं आहे की आता थोडेसे मासे, काही त्याच्या प्रजाती आणखीन दिसायला लागल्यात. ज्या कोळंबीच्या प्रजातीवरती, खाडीच्या कोळंबीवरती मी माझा संशोधनाचा अभ्यास केला, ती प्रजाती दुर्दैवानी मला माझ्या अभ्यासासाठी ठाणे खाडीत मिळाली नाही. मला वसई खाडीत जावं लागलं, अंजूर आलिमघर ह्या भागात जावं लागलं, कारण तिथून ती नामशेष झाली होती. आता परत परत थोडीशी ती दिसायला लागली. हा सकारात्मक बदल. फ्लेमिंगो इथे येत आहेत, अजूनही इथे अनेक प्रकारचे समुद्री पक्षी येत आहेत, पाकोळ्या येत आहेत, स्विफ्ट्स वगैरे. हा सकारात्मक बदल. पक्षी संपदा फार कमी झालेली नाहीये, हा सकारात्मक बदल. नकारात्मक बदल म्हणजे मला नकारात्मक बोलायला आवडत नाही म्हणून, पण खाडी सुद्धा आपण पूर्णपणे कलंकित, प्रदूषित केले. गटाराचा जसा घाण वास येतो तसा तिथे येतोय. चिखलाला आमची शहरी माणसं त्याला घाण म्हणतायत, कारण ती घाण मी आणून टाकतोय तिथे. हे नकारात्मक बदल आहेत. खाडी आक्रसलेली आहे. आज कोलशेतला प्रचंड मोठा जलाशय होता खाडीचा, आज तिथे सिमेंट कॉन्क्रीटचे बंधारे आलेत. ते बंधारे नकोत का? तर ते खाडीत नकोत, खाडीच्या किनाऱ्यावर ठीक आहे. त्यामुळे जेवढी तुम्हाला जागा खाडी आई पुरवतीये त्यात तुम्ही समाधान माना. आज त्या ठिकाणी तिथे तुम्ही कोलशेतून पलीकडे गेलात तर काय माहितीये, भिवंडी, धामणकर नाका आहे. मी स्वतः बोटीतून, छोट्या वल्याच्या बोटीतून समोर गेलोय 2 मिनिटात. आज तुम्ही कोलशेतहून, कोलशेतचा तरीचा पाडा, तिकडले जे काय आजकालच्या भाषेत चौपाटी आहे, तिथून तुम्ही धामणकर नाक्यावर 2 मिनिटात जा बरं, 20 मिनिटात पण नाही जाऊ शकणार. तर हे जे जलाशय, त्यावेळेला शिवाजी महाराजांनी तिथे धक्के 2 बांधले होते. मला तिकडल्या स्थानिकांनी 40 वर्षापूर्वी सांगितलं होतं, वृद्धांनी, की महाराजांच्या वेळेपासून आहे. आणि ते मला खरं वाटलं, कारण त्या ठिकाणी बुरुज होते आणि प्रचंड मोठा साखळदंड होता जहाज बांधायला. काय दृष्टी होती बघा. आज कॉन्क्रीटच्या खाली तो साखळदंड गेलेला आहे, तो मला दिसत नाही. बुरुज ढासळलेले आहेत. ते जर ठेवले असते, ठीक आहे, झालेलं आहे, गतम न शोच्यम. त्यामुळे पौर्णिमा, तुझ्या प्रश्नाचं थोडं विस्तृत उत्तर मी दिलं. तर त्याच्यामुळे विकास हा दूरदृष्टी ठेवून खाडी तिच्या नैसर्गिक रूपात राहील हे बघून जर केलं तर निश्चितपणे फायदा पण आहे, स्वार्थ परमार्थ दोन्ही साधला जाईल. मला वाटतं उत्तर मिळालं. धन्यवाद सर. पार्टिसिपंट्स पैकी अजून कोणाला काही प्रश्न असतील तर त्यांनी कृपया हँड रेज करून विचारायला हरकत नाही. जॉन सर, तुमचा प्रश्न विचारा. Thank you, sir. It was very enriching. My pleasure. If you don't mind, can I talk in English or Hindi?
No problem. English also Okay. will do for me, Hindi also. Okay, fine. As you rightly said, the development also should take place, but it's very unfortunate. Like the future generation may not be able to see the creeks because the present generation has misused it, and in the name of development, the concern is not taken by the authorities. Now, you rightly said, in Thane, in Kharegaon, the roads are being developed like the Nasik highway and everything. But if you see below the bridge itself, showing the sunset, both sides of the bridge, Kalwa Bridge, there are illegal hutments. And if you see the Thana College also, it has come on the mangroves. Right from Thana station, we had the mangroves from Bhandup itself. But today we can't see from Bhandup to Bhiwandi, Kaler, till further. All those only pockets are there. And how to conserve and how we, environmentalists can take active part. And this development, these roads can be built on stilts also. No need to destroy the mangroves. Am I right? So how we can have these suggestions to the government body, to the development body? Thank you. That is why we started this Clean Creek movement, sir. Okay, all said and done, what we feel is criticism does not help. Blame game does not help. So instead of that, as I said, that okay, you want to construct a bridge, you construct a bridge. Now they are following. For your kind information, sir, and for the entire audience, मी मराठीत बोललो सर, तुम्हाला कळेल? Yes, no problem. ओके, थँक्यू. मराठीत मी एवढ्यासाठी सांगतो की आपल्याला सगळ्यांना कळेल. काय आहे, आता तो जो ते मोठा हायवे करतायत, तर त्याच्यामध्ये त्यांनी आता मात्र केलेलं आहे की बांधून झाल्यानंतर लगेच त्याच्यामधला जो मलबा असतो, ऑल द वेस्ट, दे आर रिमुव्हिंग इट नाव. आणि त्याच्यामुळे आपल्याला हळूहळू, मी असं म्हणेन, म्हणून मी मगाशी सकारात्मक बदल जे सांगितले, कदाचित ह्या सगळ्यामुळे असेल. आणि ह्याला मार्ग एकच आहे. सी, वी आर ह्युमन बीइंग्स. वी लेबल that we are environmentalists, we are politicians, we are administrators, we are the same group of people. आपण सगळे एकत्रच आहोत. आपल्यातूनच कोणी राज्यकर्ते होत आहेत, प्रशासन करते होत आहेत. आणि आता म्हणजे मी परत ही खोटी आशा नाही दाखवते. जस्ट नाउ सर सेड दॅट नेक्स्ट जनरेशन विल नॉट सी द क्रिक. आय एम पॉझिटिव्ह सर. You and me and thousands of like-minded people will see to it that sun is not setting, sun is rising. आपल्या पुढच्या पिढ्यांना. आणि तेवढ्यासाठीच तर स्वच्छ खाडी अभियान आहे. हे बघा काय आहे, हे होत राहणार. यू टॉक्ड अबाउट अँड यू मेन्शन्ड अबाउट हटमेंट्स. ऍब्सोल्युटली आय ऍग्री. वी आर ट्राईंग, वी शुड ट्राय. आपण प्रयत्न करतोय, प्रयत्न करत राहणं आवश्यक आहे. काय करायचं हे शासनकर्ते आणि राज्यकर्तेच निर्णय घेणार आहेत, पण त्याच्यामध्ये आपली भूमिका असायला हवी. म्हणून आपण हे स्वच्छ खाडी अभियान सुरू केलंय. त्याच्यामध्ये आता काय आहे, झोपडपट्टी आले, हे आले, हा तुमचा आणि माझा म्हणजे काय आपण म्हणू, प्रश्न नाही म्हणण्यापेक्षा त्या प्रश्नाला उत्तर आपल्याकडे नाहीये. आपण उत्तर सुचवू शकतो. त्याच्यामुळे आम्ही काय करतो किंवा मी काय करतो, तर ठीक आहे, त्याला तुम्ही पर्याय द्या, त्या तिथून काढा. पटकन होणार नाही, कारण ती पण माणसंच आहे. त्यामुळे म्हणून मी मगाशी म्हटलं ना की ह्युमन बिईंग इज द ओनली ॲनिमल विच डज नॉट फोरसी, विच वी डू हॅव वी डू हॅव व्हिजन. आपल्याला दृष्टी आहे, दूरदृष्टी आहे, आपण त्याचा वापर करत नाही. त्यामुळे तुम्ही आणि मी एकत्र येऊन मग स्वच्छ खाडी अभियान ही एक चळवळ आहे, हे एक माध्यम आहे. तुम्ही आमच्या बरोबर आलात, किंबहुना आपण सगळे एकत्र येऊन आता आम्ही अनेक मच्छीमार संघटनांबरोबर काम करतोय. आम्ही अनेक काही तिकडल्या स्थानिक संस्था आहेत, खाजगी संस्था आहेत, काही व्यक्ती आहेत, त्यांच्याबरोबर आपण मगाशी मी जे खारीगाव, बाळकूम, कोलशेत ही सगळी नावं घेतली. घोडबंदरला तर आणखीन भरपूर गावं आहेत, वडवली आहे, कासार आहे. या सगळ्यांच्या तिकडल्या स्थानिकांना एकत्र घेऊन
आपण या राज्यकर्त्यांवरती, मी दबाव म्हणत नाही, परंतु त्या राज्यकर्त्यांना योग्य काय आहे, कारण हा रस्ता करतायत, हा जो मोठा महामार्ग करतायत, तोही तुमच्या आणि माझ्यासाठीच आहे. त्यामुळे असं आहे का की हे नकोय आम्हाला, हे हवंय. मी आता परत बोलत नाही, परंतु पर्यावरणाला, आमच्या ठाणे खाडीला कमीत कमी धोका पोहोचून किंवा धोका न पोहोचता हे कसं करता येईल, हे करणं आपल्या हातात आहे. तुम्ही सांगितलं सर, मी अगदी थोड्या ह्याच्यात आधी पण सांगितलंय म्हणून परत बोलत नाही, परंतु ठाणे महाविद्यालय हे म्हणजे माझं स्वतःचं ते माहेरघर, माझं स्वतःचं कॉलेज. तिथे मी 1979 पासून आज त्याला 45 वर्ष झाली मी खाडीत जातोय. परंतु त्या ठिकाणी आपण हताशपणे बघत बसायचं का? नाही. आज ठाणे खाडीला रामसर दर्जा प्राप्त झालाय. मी असं म्हणत नाही की प्रसाद कर्णिक किंवा पर्यावरण दक्षता मंडळ केवळ यांच्यामुळे झालं, आपण सगळे आहोत. सो देर इज अ होप. रादर वी आर ऑन द राईट ट्रॅक. ओनली थिंग वी डेव्हिएट फ्रॉम द ट्रॅक. सो अवर मिशन अँड अवर एम अँड अवर focus should be, if anyone goes off track, we should bring him or her on the track. That's it. Thank you very much. See, for this, even 4 years back, I had written a letter to the mangroves department at Airoli regarding certain things, my observations, and if there is a problem, there is a solution also. I had written a solution also. Unfortunately, they called me up on the mobile after 4-5 months, and he asked, "This is your number and you are so and so, you are given a complaint." I said yes. So you are calling me after 4-5 months. So then I told, please attend to this. But afterwards nothing came up. Like, yes sir, I do agree. So what we do is, that is what I said, instead of a single person, single man army, a big battalion helps. So what do we do is, now I can give a few examples, 1 or 2 examples for the want of time. We had one college group, and at Kolshed site there was, humongous deposition of the debris. The college students, they were undertaking 1 week small project with us means Paryavaran Dakshata Mandal. They took photographs, they took video recordings, they took those data to then mayor, and he had to take initiative and stop that then. So these efforts are to be perseverantly done, are to be repeatedly done. You mentioned about that Airoli. I tell you, in Kalyan Dombivli, right now, we are in the, again, I cannot be very sure, but already we had lodged a complaint and the authorities had come there and they had taken cognizance. So I don't say that single person's efforts are low or less or to be looked down upon. No, sir, I salute you. It is really good. But एक से भले दो, दो से भले चार. Accordingly, we should be together, and that is why we tried to create this platform under the aegis of Paryavaran Dakshata Mandal's Clean Creek movement. Thank you. Thank you very much, sir. So आता आपण एवढं चांगलं मार्गदर्शन ऐकलं सरांचं, त्याबद्दल मी पुन्हा एकदा मनपूर्वक आभार मानते. आणि आता आपण आपल्या काही अनाउन्समेंट्स आहेत संस्थेच्या, त्याकडे वळूया. जसं आता सरांनी अनाउन्स केलं आपल्या नॅशनल कॉन्फरन्स बद्दल, त्याबद्दल पुन्हा एकदा मी तुम्हाला सर्वांना सांगू इच्छिते की 31 जानेवारी आणि 1 फेब्रुवारी हे 2 दिवस आपली नॅशनल कॉन्फरन्स आहे, 25वी वर्ल्ड वेटलँड्स डेच्या निमित्ताने. तर सर्वांनी नक्की या कॉन्फरन्सला उपस्थित राहावे ही विनंती आहे. 31 जानेवारीची कॉन्फरन्स आहे ती ऑनलाईन पद्धतीने होणार आहे आणि 1 फेब्रुवारीची ऑफलाईन पद्धतीने मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये होणार आहे, कलिना कॅम्पसवरती. तर सर्वांनी नक्की या कॉन्फरन्सला उपस्थित राहावे. आणि हा खालचा जो कोड दिसत आहे तो स्कॅन करून तुम्ही या कॉन्फरन्समध्ये देखील सहभागी होऊ शकता. त्यानंतर पुढची एक अनाउन्समेंट अशी आहे की आता होळी येत आहे जवळजवळ 1 महिन्यानंतर. तर आपल्या म्हणजे होळी जी आहे ती पर्यावरण पूरक पद्धतीने आपण साजरी करू शकतो. यासाठी आपल्या ग्रीन शॉपीमध्ये नॅचरल कलर्स देखील उपलब्ध आहेत. ग्रीन शॉपी बद्दल देखील मी मागच्या काही एपिसोड्स मध्ये आपल्याला माहिती सांगितली होती.
ग्रीन शॉपी आपला असा प्लॅटफॉर्म आहे ज्यामध्ये आपण संपूर्ण भारतामधून इको फ्रेंडली प्रोडक्ट्स घेतो आणि त्याला मार्केट प्रोव्हाइड करतो. तर सर्वांनी नक्की या इको फ्रेंडली कलर्सचा देखील लाभ घ्यावा आणि होळी जी आहे ती इको फ्रेंडली कलर्सनेच खेळावी अशी सर्वांना विनंती आहे. त्याचा पोस्टर देखील मी आपल्या ग्रुपवरती शेअर करून ठेवेन. पुढचे सेशन्स बद्दल मी सांगते. आता हा जो पूर्ण आठवडा आहे तो आपण पाणी या विषयावरती घेतला आहे. तर याच्या आधी पहिलं जे लेक्चर होतं ते आपलं तलाव या विषयावरती झालं. त्यानंतर आपण आता आज खाडी या विषयावरती लेक्चर घेतलं. पुढचं जे सेशन आहे 24 तारखेचं ते विहिरीवरती होणार आहे आणि डॉक्टर उमेश मुंडले सर हे आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. आणि त्या पुढचं सेशन जे आहे ते नदी या विषयावरती होणार आहे. यामध्ये अविनाश हरड सर आपल्याला नदीचे महत्व या विषयावरती मार्गदर्शन करतील. तर तुम्ही सर्वांनी नक्की या दोन्ही लेक्चर्सला देखील उपस्थित राहावं अशी सर्वांना विनंती आहे. आजचे आपले जे स्पीकर आहे डॉक्टर प्रसाद कर्णिक सर, त्यांचं मी पुन्हा एकदा मनपूर्वक आभार मानते आणि तुम्हाला सर्व पार्टिसिपंटचे देखील खूप खूप आभार. आपण असंच भेटत राहूया शुक्रवारी 4 ते 5 मध्ये. तर नक्की तुम्ही सर्वांनी पुढच्या शुक्रवारी देखील पुढच्या सेशनला उपस्थित राहावं अशी विनंती आहे. पुन्हा एकदा खूप खूप थँक्यू आणि धन्यवाद. आपण पुढच्या सेशनमध्ये भेटूया.